शुभ सकाळ मित्रांनो. आत्ता आहोत आपण भिवंडी तालुक्यातील सावद या नाक्यावर. येथून 2 किलोमीटर असणाऱ्या नवीन ऐतिहासिक ठिकाणाला आपण भेट देणार आहोत आणि ते ठिकाण म्हणजे लोणार केव्ज. सावद नाक्यावरून आपण मुंबई आग्रा हायवेच्या दिशेने जात आहोत. थोडंसं अंतर पुढे आल्यानंतर जानवल गावाचा फाटा लागतो आणि त्या फाट्याजवळ आपण उजव्या हाताला वळावं. येथे आल्यानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या रस्त्याने सरळ जावे. या ठिकाणाला जर भेट द्यायची असेल तर कल्याणवरून हे ठिकाण 12 किलोमीटर आहे, भिवंडीवरून 14 किलोमीटर आणि टिटवाळा स्टेशनपासून 12.5 किलोमीटर आहे. लोणार ही लेणी ठाणे जिल्ह्यात असून ती कल्याण आणि भिवंडी नजीक आहे. ही लेणी लोणार नावाने प्रसिद्ध जरी असली तरी लोणार आणि जानवळ गावानजीक आहे. हे ठिकाण पावसाळी पाहण्यासाठी खूप सुंदर आहे व येथे श्रावण महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. इसवी सन 5 ते 8व्या शतकातील ही एक बुद्धिस्ट लेणी असून नंतर तिचे शिवमंदिरात रूपांतर झाले आहे. ही लेणी प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण केलेली असून ती 1600 वर्षे जुनी आहे. हे बघा, या ठिकाणी 1 हा 2 हा 3 हा 4 असे 4 खांब होते, परंतु एक खांबाची पडझड झालेली आहे. त्याचे अवशेष आपल्याला दिसतात आणि ह्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे. हे बघा, वाटल्या पडलेल्या आहेत पण पाणी एकदम स्वच्छ आहे, पिण्यायोग्य आहे पाणी. वर आपल्याला कोरीव नक्षीकाम दिसतंय. खांबांवरही सुंदर नक्षीकाम आहे. ही लेणी एक अखंड दगडात कोरलेली आहे, जशी अजिंठा, वेरूळ, कन्हेरी किंवा त्रिंगलवाडी केव्ज यांसारखी आहे आणि दगडात कोरलेली शिल्पकला खूप सुंदर आहे. पूर्वी हे बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान होते. हे विहार स्वरूपात आहे
आणि या ठिकाणी एक सभागृह आणि एक गर्भगृह सुद्धा आहे. समोरच्या खांबावर आपल्याला कोरीव श्री गणेशाची प्रतिमा दिसते. या ठिकाणी 3 दरवाजे आहेत, परंतु आतमध्ये जाण्यासाठी फक्त एकच दरवाजा चालू आहे. हे ठिकाण जे आहे हे भरपूर लोकांना माहीतच नाहीये. समोर आपल्याला होम हवन करण्याची जागा दिसते. बाहेरच्या व्हरांड्यातून आत आल्यानंतर आपल्याला एक 25x70 सभागृह लागते. समोरच्या कोनाड्यात आपल्याला श्री भगवान शंकराची प्रतिमा पाहायला मिळते. दुसऱ्या कोनाड्यात आपल्याला श्री गणेशाची कोरीव मूर्ती पाहायला मिळते. महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा सुद्धा भरते आणि श्री भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या रांगा सुद्धा लागतात. आतील गर्भगृहात गेल्यानंतर श्री भगवान शंकराची आपल्याला पिंडी पाहायला मिळते व या ठिकाणी स्थानिक लोकांनी नंतर गावदेवी सुद्धा स्थापित केलेली आहे आणि तिचे नाव खंडेश्वरी आहे. त्यामुळेच या लेणीला स्थानिक लोक खंडेश्वरी म्हणून संबोधतात. या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी बाकडे सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने पाहिले तर हे ठिकाण विकासापासून खूपच दूर आहे आणि या ठिकाणी भारताच्या पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची खूप गरज आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास
अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.